11 वर्षापूर्वी एक मूवी आली होती देऊळ बंद म्हणून. ज्याच्यात एक सायंटिस्ट गॉडच्या एक्झिस्टन्सबद्दल प्रश्न विचारतो. आणि तसाच आत्ता 11 वर्षानंतर प्रवीण तरडे पुन्हा एकदा घेऊन आले देऊळ बंद 2, ज्याच्यात पुन्हा एकदा देव, आस्तिकता, नास्तिकता ह्याच्यावरती प्रश्न मांडताना सामाजिक तत्वांवरतीही तो भाष्य करतो. तर या चित्रपटाच्या स्टोरीबद्दल म्हणायला गेलं तर चित्रपटाची स्टोरी अशी आहे की एक शेतकरी कुटुंबातली स्त्री आहे जी तिच्या आयुष्यातल्या अडचणी आणि तिच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ज्याच्यामुळे ती स्वतः देवावरती प्रश्न उभे करते. आणि त्या प्रश्नातून जे शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेले सामाजिक अडचणी आहेत, जे काही प्रश्न आहेत, जे काही त्यांना सामोरं जावं लागतं शेतकऱ्यांना, ते आपल्यापर्यंत डिरेक्टरने पोचवायचा प्रयत्न केला आहे. या कथेतून डिरेक्टरने आस्तिकता, नास्तिकता म्हणजे आपण स्वतःही देवाचे भक्त असतो आपण असं मानतो, बट आपण खरोखर तसे आहोत का याबद्दल भाष्य केलं आहे. आणि ते बघताना खरंच जेन्युइनली चांगलं वाटतं. या सिनेमाचा जो मूळ गाभा आहे, जो संदेश आहे, जो शेतकऱ्यांच्या अडचणींबद्दल बोलतो, जो अंधश्रद्धा, श्रद्धा यावर भाष्य करतो, तो पार्ट मला खरंच खूप आवडला. आणि तो पार्ट जेन्युइनली तो मूवी चांगला कन्वेही करतो. ओव्हरऑल या मूवीमध्ये जे मेन ॲक्टर्स आहेत ते तर एक आहेत मोहन जोशीजी, ज्यांनी श्री स्वामी समर्थांचा रोल प्ले केला आहे. आणि ते ॲज अ स्वामी समर्थ बघताना ऑन स्क्रीन खरंच खूप छान वाटतं. म्हणजे स्वामी समर्थ जर प्रत्यक्षात आपल्याला दिसले तर ते कदाचित तसेच दिसतील असं त्यांचं रूप दिसतं. आणि जर तुम्ही स्वामी भक्त असाल, तुम्ही जर स्वामी समर्थांना खरंच खूप मनापासून त्यांची भक्ती करत असाल तर तुम्हाला तो मूवी बघताना त्यांचा प्रेझेन्सही जाणवेल. आणि दुसरी एक मेन ॲक्टर आहे याच्यात, ती आहे स्नेहल तरडे, जी एका शेतकऱ्याच्या वाईफचा रोल प्ले करते. आणि तिची ॲक्टिंग बघताना खरंच फार छान वाटतं. ओव्हरऑल तिची जी ॲक्टिंग आहे पूर्ण मूवीमध्ये ती फार कमाल केली आहे तिने. पण जर मूवीला ॲज अ टेक्निकल व्ह्यूने मी थोडं बघायला गेलो तर ॲट टाइम्स मला मूवी खूप जास्त आउटडेटेड वाटली. म्हणजे ओव्हरऑल सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग फार जास्त असं ओल्ड स्कूल टाईप वाटली आणि तेवढी जास्त इम्पॅक्टफुल नाही वाटलं. त्यामुळे काही सीन्समध्ये फारच जास्त चॉपी एडिटिंग आणि आउटडेटेड आणि असं टी व्ही सिरियलसारखा फील आल्यासारखं वाटलं. इवन इंटरव्हल नंतर पण मूवी जरा जास्तच लांब खेचला असं वाटतं. ऑलमोस्ट 3 तासाचा चित्रपट आहे आणि तो ॲट टाइम्स खूप लांबलाय असंही वाटतं. काही सीन्स खरंच कट करता आले असते आणि थोडा छोटा करून मूवी अजून चांगला वाटला असता. जर या मूवीचं फायनल वर्डिक्ट मी बोलायला गेलो, टेक्निकल दृष्ट्या हा मूवी थोडा कमजोर असला तरी ह्याची जी नियत आणि याची जी भावना आहे ती फार प्रामाणिक आहे आणि ते बघताना जेन्युइनली चांगलं वाटतं. म्हणजे जर तुम्हाला फक्त दर्जेदार फिल्म मेकिंग बघायचं असेल तर हा चित्रपट कदाचित तुम्हाला नाही आवडणार. पण तुम्हाला जर भावनिक आणि एक चांगला मेसेज देणारा चित्रपट पाहायचा असेल तर देऊळ बंद इज फॉर यू गाईज. तर या सिनेमाला तुम्ही नक्की एकदा संधी देऊ शकता. ऑलरेडी हा चित्रपटगृहात फार जास्त हाऊसफुल चाललेला आहे. महाराष्ट्रात बऱ्याच लोकांनी याला चांगला प्रतिसाद दिलाय. जर तुम्ही हा चित्रपट अजून बघितला नसेल तर नक्की बघा. जर तुम्ही स्वामी भक्त असाल आणि तुम्हाला आधीचाही देऊळ बंद आवडला असेल देन यू शुड डेफिनेटली गिव्ह दिस मूवी अ ट्राय. आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला, तुम्हाला या चित्रपटात काय आवडलं, काय नाही आवडलं, आणि हा रिव्ह्यूही कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि सी यू अगेन इन द नेक्स्ट वन.